लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये लालची नैनाची आबा पारख करत तिला हकलपट्टी करणार आहेत. म्हणजे नैना पैशासाठी हापापलेली असते. पैशासाठी सगळं करायचं जे आहे ते पैशासाठी. यासाठी कोणत्याही थराला जाणारी नैनी आणि संगीता या दोघींची आता आबा चांगलीच पारख करत अद्वैतच्या डोळ्यावरची नैनीच्या प्रेमाची पट्टी काढत संगीता आणि नैनाचा खोटेपणा सगळ्या चांदेकरांच्या समोर येणार आहे. आणि त्याचमुळे आता मात्र नैनीचा खरा चेहरा समोर आल्यावरती अद्वैतचे डोळे उघडणार आहेत. आबा हे एक खूप जाणकार व्यक्ती असतात, कारण त्यांनी आयुष्यातली बरीचशी वर्ष खरं खोट्याची पारख केलेली असते. स्वतः एक जोहरी असल्यामुळे सगळ्या गोष्टी पारखून घेणं हा आबांचा स्वभाव असतो. आबा कोणत्याही प्रकारचा खोटेपणा खपवून घेत नसतात आणि खोटारड्या माणसाला अचूक ओळखत असतात. नैनीचा खोटारडेपणा हा आबांच्या समोर झटक्यात येणार असतो. ज्या वेळेला नैनी कलाच्या गुणांचा वापर करून कलाच्याच शब्दामध्ये सगळ्यांना भुलवून आपला खोटारडेपणा झाकण्याचा प्रयत्न करत असते, त्याच वेळेला तिचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येणार असतो. आता चांदेकरांची पूजा पार पडते. रात्रीचे सगळे प्रोग्राम, डान्स कॉम्पिटिशन त्याचं सगळं पार पडतं आणि आबा देवी आईच्या मूर्तीच्या इथे येऊन उभे राहतात. देवी आईची मूर्ती पाहताच त्यांना कलाची आठवण येते. म्हणजे देवी आईप्रमाणे ही मुलगी आपल्यासाठी धावून आली होती, पण आईने आपल्या पूजेच्या वेळेला तिचा खूप मोठा अपमान झाला. आबांना हे पटलेलं नसतं. म्हणजे जरी कला उद्धट बोलत असली तरी तिच्या शब्दामधला खरेपणा हा आबांना जाणवलेला असतो. आबांना बघता क्षणी कलाला तिच्यामधला खरेपणा, सच्चेपणा याची जाणीव झालेली असते आणि देवी आईची इतकी सुंदर मूर्ती बनवून खरं तर कलाने आबांचं मन जिंकलेलं असतं. आता मात्र कलाला झालेला सगळा अपमान जो झालेला असतो तो अपमान आबांच्या जिव्हारी लागलेला असतो. त्यावेळेला आता घरामध्ये अद्वैतच्या लग्नाचा विषय निघाला असताना आबा सांगतात की या घरात जी मुलगी येणार ती सच्ची असली पाहिजे. म्हणजे या घरात खोटेपणाला स्थान नाही. आबांनी त्यांच्या दोन्ही मुलांसाठी म्हणजे आता सरोज आणि अद्वैतची काकी ह्या दोन आबांच्या सुना, दोन्ही सुना सरळ मार्गाने नाकासमोर चालणाऱ्या, कोणत्याही बाबतीत खोटेपणा नसणाऱ्या आबांनी पारख करून आणलेली असते. आणि त्यामुळे चांदेकर कुटुंबाची घडी, चांदेकर कुटुंबाचा व्यवसाय हा सुरळीत चाललेला असतो. पण ज्या गोष्टीमध्ये आबांना निवड असत नाही ती म्हणजे रोहिणी त्यांची मुलगी. रोहिणी दरवेळेला खार खात असते, कारण तिला प्रॉपर्टीमधला समान हिस्सा हवा असतो आणि आबा तो द्यायला तयार नसतात. तोपर्यंत इकडे आता कला भेटायला आलेली असते. अद्वैतला नाही तर जे कानातलं राहिले ते नेण्यासाठी. अद्वैत तिला पाहतो आणि तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला सांगितले ना इथे येऊ नका म्हणून. मग आबा त्याला थांबवतात. आबा म्हणतात, काय ग पोरी, तू इथे का आलेली आहेस? कला सांगते, खरं तर मला ना एक गोष्ट माझी इकडे हरवली होती, मी ती न्यायला आले. यावरती अद्वैत म्हणतो, तू ना माझ्या घरच्यांचा पाठलाग करायला इथे येतेस आणि त्यासाठी फक्त तुला इकडे यायचं असतं. त्यावरती कला सांगते, मी इकडे माझ्या कामासाठी आले. अद्वैत म्हणतो, तुला एकदा सांगितलं ना की माझ्या घरच्यांचा पाठलाग करू नको, इथून चालती हो तू. असं म्हणत अद्वैत पुन्हा तिचा अपमान करतो. तेवढ्यात तिथे नैनी येते. नैनी सांगते, खरं तर माझं ना तुमच्याकडे काम होतं, माझं कानातलं इकडे राहिले ते मी न्यायला आले. आणि त्याच वेळेला कला तिला पाहते आणि ताई तू. कलाने ताई म्हटल्यावरती अद्वैत खूप चिडतो आणि तो म्हणतो, तुम्ही यांना ताई का म्हणताय? यावरती कला सांगते, असू दे. आणि नैना आता मोठा आवडते आणि म्हणते, नाही नाही, म्हणजे आपल्यात कसं एकमेकीला ताई म्हणतात तसं ती मला ताई म्हणते. मी तुमच्या सगळ्या घरच्यांना भेटायला आले आणि माझं कानातलं न्यायला आले. या मुलीसोबत भांडत बसू नका, चला आपण इथून जाऊया. असं म्हणत कलाला तिकडेच ठेवून नैना आज जाते खरी, पण इथेच नैनाचा सगळा गेम ओपन होणार असतो. मग आता नैनी आतमध्ये येते. नैना आतमध्ये येते आणि आता सगळ्यांना इम्प्रेस करण्यासाठी ती आता कलाच्या शब्दांचा आधार घेणार असते. कारण ज्या ज्या वेळेला कला घरामध्ये जे जे शब्द वापरते किंवा प्रामाणिकपणा, शिक्षणाला महत्त्व, हे सगळं कला जे वापरत असते शब्द ते आता नैनी वापरायला लागते. इकडे आता रोहिणी सांगत असते, तुझी आई काल तुला घेऊन गेली, तुमचे ड्रायव्हर आले होते का? कारण निघताना इकडे आता संगीताने सांगितलेलं असतं की आमचा ड्रायव्हर आलेला आहे, आमचा ड्रायव्हर आम्हाला घेऊन जाईल. पण निघताना रोहिणीने पाहिलेलं असतं की संगीता आणि नैना ही ड्रायव्हर सोबत नाही तर रिक्षावाल्याला हात करून रिक्षा सोबत गेलेले असतात. त्यामुळे रोहिणी मुद्दाम प्रश्न विचारते, काय ग, काल तुमचा ड्रायव्हर आला होता का? सरोज म्हणते, अगं आपल्याला काय करायचं आहे? आणि सरोज म्हणते, तू आज इथे कसं काय येणं केलंस? यावरती नैना सगळ्यांच्या पाया पडते आणि म्हणते, कसं झालं, काल मी इथून निघून गेले ना तर आमचा खानदानी कानातला आहे ना माझ्या आजीने मला खूप प्रेमाने दिलं होतं. म्हणजे सोन्या चांदीच्या वस्तूंना मी किंमत देत नाही पण माणसांना किंमत देते. असं म्हणत कलाचे हुबेहूब डायलॉग आता नैनी चोरायला लागते. आणि त्याचमुळे ते कानातलं माझ्या आजीची आठवण आहे. माझ्या आजीने ते मला दिलंय आणि म्हणूनच ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सोन्या चांदीचं आहे म्हणून नाही, पण ते मला माझ्या आजीची आठवण म्हणून पाहिजे.
आता मात्र अद्वैत भारावून जातो आणि तो काही प्रश्न आता नैनीला विचारायला लागतो आणि घरचे कान टवकारून ऐकतात, कारण अद्वैतच्या लग्नाचा नुकताच विषय निघालेला असतो. अद्वैतने लग्नासाठी होकार दिलेला असतो आणि अद्वैतच्या मनामध्ये नैना हे घरच्यांना समजलेलं असतं. मग अद्वैत पहिला प्रश्न विचारतो की तुमच्या मते पैसा आणि शिक्षण यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? आता मात्र नैनी थोडासा विचार करते. हाच प्रश्न ज्या वेळेला घरामध्ये निघालेला असतो तेव्हा नैनीने पैशालाच महत्व दिलेलं असतं. माझ्यासाठी पैसाच महत्वाचा आहे, शिक्षण घेऊन करायचं काय? शिक्षण कशासाठी घ्यायचं? नोकरी करून पैसा कमवण्यासाठी. आपण तिला कलाने सांगितलेलं असतं, नाही ताई, शिक्षण हे पैशासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आत्मसन्मानासाठी घ्यायचं असतं. शिक्षण घेतल्याने मग ते कसलंही शिक्षण असू दे पण शिक्षण महत्वाचं. कला सांगते की मला मूर्तिकार म्हणून चांगलं शिक्षण घेऊन चांगली मूर्ती बनवण्या घडवायची आहेत. मग यासाठी मला शिक्षण घेणं महत्वाचं आहे. स्वयंपाक करण्याचं शिक्षण, कला घेण्याचं शिक्षण किंवा कोणतीही गोष्ट शिकण्याचं शिक्षण हे महत्वाचं. आणि तोच डायलॉग इकडे नैनी मारते आणि अद्वैत इम्प्रेस होतो. म्हणजे अद्वैत जरी नैनीच्या चेहऱ्यावरती भाळला असला तरी विचार मात्र अद्वैतला आवडले असतात कलाचे, जे नैनाच्या तोंडातून येत असतात. अद्वैत तिला दुसरा प्रश्न विचारतो की तुझ्यासाठी सोनं चांदी महत्वाचं आहे की पैसा महत्वाचा आहे की तुमच्यासाठी वेळ महत्वाचा आहे? आता मात्र इकडे नैनाच्या मतानुसार पैसाच महत्वाचा असतो. पण पुन्हा एकदा फ्लॅशबॅक मध्ये जात कलाचं जे बोलली आहे ते नैनीला आठवतं की आपण पैसा आणि सोनं नाणं हे कमवू शकतो, पण एकदा गेलेली हातातून वेळ आपण कमवू शकत नाही. कला तोच डायलॉग चिपकवून देते. आता इकडे हे सगळं बघून आबा भारावून जातात. म्हणजे आबांना ते विचार आवडतात पण खरे हे विचार असतात ते कलाचे. त्यावेळेला अद्वैत म्हणतो, तुमचे विचार खूप चांगले आहेत. आबा विचार करतात, ही मुलगी वाटते तशी नाहीये, बोलते वेगळं, हिचा चेहरा वेगळा सांगतोय. आबा मात्र खूप मोठे जोहरी असतात आणि त्यांनी बरोबर पारख केलेली असते की ही बोलते पण हे विचार हिचे आहे तसं वाटत नाही. अद्वैत मात्र भारावून जातो. तो मात्र कलाच्या या बोलण्यामध्ये अगदी गुंतून जातो. पण हे बोलणं कलाचं असतं हे त्याला माहित नसतं. बोलणं नैनीच्या तोंडून आलेलं आहे, त्यामुळे त्याला नैनी इम्प्रेस करत असते. आता नैनीवरती इम्प्रेस झालेला अद्वैत नैनीसोबत लग्न करण्यासाठी उतावीळ होतो खरा, पण इथेच मालिकेत मोठा ट्विस्ट येतो. आणि ज्या वेळेला लग्नाच्या बोलणी चालतात तेव्हा घटनांनी आबांनी आता मात्र नैनीची कारस्थानं सगळ्यांच्या समोर आणत पैशाच्या लालची नैनीची आबांनी पारख केलेली असते. सगळ्यांच्या समोर लालची नैनीची पारख होत नैनी आणि संगीता या दोघींनी केलेल्या खोट्या गप्पा आबा शोधून काढतात. म्हणजे आता संगीताने सांगितलेलं असतं की आमचा पण मोठा बिझनेस आहे, आमची पण कार आहे, तुमच्या इतकं नाही पण आम्ही पण श्रीमंत आहोत. पण या श्रीमंतीचा सगळा उलगडा ज्या वेळेला आबांना होतो, आबांना श्रीमंतीचं काय नसतं किंवा चांदेकरांना श्रीमंत सून हवे असं काही नसतं, पण या दोघींनी खोटं बोलून आम्ही श्रीमंत आहोत हे सांगितलेलं आबांना आवडत नाही. आणि ऐन लग्नाच्या वेळेला आबांनी संगीता आणि नैना यांचा खोटाडेपणा उघड आणत अद्वैत आणि चांदेकर यांच्या समोर या दोघींची हक्कलपट्टी करत लग्न मोडलेलं असतं. संगीता आणि नैना यांचा खोटेपणा समजल्यामुळे हे लग्न मोडतं. पण कला आणि अद्वैतचं लग्न कोणत्या कारणामुळे होतं जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच हा सुद्धा ट्विस्ट आपल्या चॅनलवरती येणार आहे.